अशा पद्धतीनं कलिंगड कापल्यामुळे सगळ्या फोडी सारख्या प्रमाणात होतात. म्हणजे समांतर होतातच त्रिकोणी आकाराच्या, परंतु चवीमध्ये सुद्धा सगळ्या फोडी सारख्या असतात. म्हणजे कसं, तर सालीकडचा भाग जो असतो तो भाग कमी गोड असतो आणि कलिंगडाच्या मधला भाग जो असतो तो खूप गोड असतो. तर या पद्धतीनं जेव्हा आपण कलिंगड कापतो त्यावेळेला प्रत्येक फोडीमध्ये सालीकडचा पण भाग आणि मधला गोड भाग असे दोन्ही प्रकारचे आपल्याला चवी एकाच फोडीमध्ये मिळतात. जर आपल्याला कमी गोड खायची असेल फोड तर सालीकडचा भाग खायला हवा आणि खूप गोड आपल्याला खायचं असेल तर मधला भाग आपण खाऊ शकतो.